तर लाडकी बहिणीचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच तापल्याचं पाहायला मिळतंय। बोगस लाडक्या बहिणींमुळे सरकारला 32 कोटींचं नुकसान झालंय। त्यामुळे सरकारनं फसवणूक करणाऱ्यांना इशारा दिलाय। तर दुसरीकडे लाडक्या बहिणींवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांना चांगलंच झापलंय। पाहुयात फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना कोणता इशारा दिलाय, त्याचं कारण काय होतं। अधिवेशनात लाडकी बहिणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांना झापलंय। अभिमन्यू पवारांनी सभागृहात अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित केला। राज्यातील लाडक्या बहिणींची सर्वात मोठी समस्या अवैध दारू विक्री असल्याचं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं। अवैध दारू विक्रीचा मुद्दा अभिमन्यू पवार यांनी लाडक्या बहिणींशी जोडला। मात्र त्याआधीच देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणींना प्रत्येक गोष्टीशी जोडू नका असं सभागृहात सांगितलं होतं। तरीही अभिमन्यू पवारांनी अवैध दारूचा मुद्दा मांडताना लाडक्या बहिणींचा उल्लेख केला। कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात, अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला। आपण अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय तर हे चिंतेचा विषय आहे। अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही, हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय, चिंतेचा विषय आहे। अभिमन्यू पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना झापलंय। प्रत्येक गोष्टीत लाडक्या बहिणींना आणू नका, अन्यथा घरी बसावं लागेल असा थेट इशाराच देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवार यांना दिलेला आहे। पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील। त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। तर दुसरीकडे बोगस लाडकी बहिणीमुळे सरकारला 32 कोटींचा फटका बसल्याचं समोर आलंय। विधानसभेतील लेखी उत्तरात सरकारनंच या संदर्भातली कबुली दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक, अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचं तब्बल 32 कोटींचं नुकसान, 26 लाख अपात्र महिला आणि 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची सरकारची माहिती। अपात्र लाभार्थ्यांमध्ये 9,500 शासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर। चुकीच्या पद्धतीनं लाभ मिळवलेल्या शासकीय कर्मचारी आणि पुरुषांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार। अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींनी सरकारची फसवणूक केल्याचं समोर आल्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आलंय। अनेक पुरुषांनी लाडक्या बहिणींच्या नावे पैसे लाटल्याचंही उघड झाल्यानं संबंधितांकडून रक्कम वसूल करण्याचा इशारा सरकारकडून देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।